महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक मतदारसंघाची एक वेगळी ओळख असते, एक वेगळी कहाणी असते. आज आपण कोकणातल्या अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघाचं विश्लेषण करणार आहोत, कुडाळ. हा फक्त एका निवडणुकीच्या निकालाचा अभ्यास नाही, तर गेल्या 15 वर्षात तिथं झालेल्या एका मोठ्या राजकीय परिवर्तनाचीही चिकित्सा आहे. तर आपण बोलतोय विधानसभा मतदारसंघ क्रमांक 269 कुडाळबद्दल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कणा आणि कोकण किनारपट्टीचं अगदी केंद्रच म्हणा ना. इथली लाल माती, समुद्राचं खारं पाणी आणि इथला स्वाभिमानी मतदार, हेच घटक इथल्या राजकारणाची दिशा ठरवतात. फक्त 8,176 मतं. हो, 2024च्या निवडणुकीत जय आणि पराजय यातलं अंतर फक्त एवढंच होतं. राजकारणात काही मतं सरकारं घडवतात, काही बिघडवतात. कुडाळमध्ये ह्या काही हजार मतांनी एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केली. आता हा आकडा बघा, 24,255 मतं. हे अंतर होतं 2009 सालच्या निवडणुकीतलं. विचार करा, एकाच मतदारसंघात एकेकाळी इतका मोठा विजय आणि आज इतकी अटीतटीची लढत. हा जो प्रवास आहे तोच आपल्याला राजकीय भांडवलाच्या घसरणीची कहाणी सांगतो. मग प्रश्न हा उरतो की या 15 वर्षात नेमकं असं काय घडलं? हा फक्त नेत्यांचा किंवा पक्षांचा बदल आहे, की मतदारांच्या मनात, त्यांच्या अपेक्षांमध्ये काहीतरी मूलभूत बदल झालाय? याचं उत्तर आपल्याला आकड्यांमध्ये आणि लोकांच्या भावनांमध्ये दोन्हीकडे शोधावं लागेल. चला तर मग या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्यात आपण कुडाळच्या राजकीय आणि आर्थिक जडणघडणीला समजून घेऊया. कारण जोपर्यंत आपण तिथली जमीन, तिथला समुद्र आणि तिथल्या मतदाराची मानसिकता समजत नाही, तोपर्यंत तिथलं राजकारण आपल्याला कधीच कळणार नाही. कुडाळची अर्थव्यवस्था मुख्यत्वे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे किनारपट्टीवरची मासेमारी, ज्यावर कोळी आणि गाभीत समाजाचं आयुष्य चालतं, आणि दुसरं म्हणजे ग्रामीण भागातली शेती, म्हणजे काजू, भात आणि आंब्याच्या बागा. सुमारे 2,16,000 मतदारांच्या या क्षेत्रात काही ठराविक स्थानिक घराण्यांचा प्रभाव हा राजकारणाचा एक अविभाज्य भाग राहिला आहे. आता आपण थेट आकडेवारीकडे वळूया. कारण राजकारणातल्या भावना कितीही महत्त्वाच्या असल्या तरी खरा बदल हा आकडेच सांगतात. आणि हे आकडे फक्त हारजीत नाही सांगत, तर मतदारांच्या बदलत्या विचारांचा प्रतिबिंब दाखवतात. ही टाईमलाईन बघा. 2009 साली नारायण राणे काँग्रेसकडून निवडून आले, पण त्यानंतर 2014, 2019 आणि अगदी 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांचे उमेदवारच विजयी झाले. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: काँग्रेसची पकड सुटली आणि शिवसेनेनं आपलं स्थान मजबूत केलं. हा तक्ता जरा काळजीपूर्वक पहा. 2009 मध्ये काँग्रेसला जवळपास 57% मतं मिळाली होती, जी 2014 मध्ये थेट 42% आली. त्यानंतर तर त्यांचं अस्तित्व जवळपास संपलं. या उलट शिवसेनेच्या उमेदवारांनी, मग ते कोणत्याही गटाचे असोत, सातत्याने 50% आसपास मतं मिळवली आहेत. म्हणजे विजयाचं अंतर भलेही कमी झालं असेल, पण मतांची टक्केवारी बऱ्यापैकी स्थिर राहिली. आणि फक्त मतांची टक्केवारीच नाही, तर किती लोक मतदानाला बाहेर पडले हेही खूप महत्त्वाचं आहे. 2009च्या तुलनेत 2014 आणि 2024 मध्ये मतदानाचा टक्का खूप वाढला. मतदानातली ही वाढ सहसा 2 गोष्टी दर्शवते. एकतर प्रस्थापितांविरुद्धची तीव्र नाराजी किंवा मग समाजात झालेलं तीव्र राजकीय ध्रुवीकरण. आकडे तर आपण पाहिले, पण या आकड्यांमागची कारणं काय आहेत? फक्त काय घडलं हे पाहून चालणार नाही, ते का घडलं याचं विश्लेषण करणं सर्वात महत्त्वाचं आहे. चला तर मग या निकालाची कारणमीमांसा करूया. कोणत्याही राजकीय पराभवाची कारणं 2 प्रकारची असतात. एक म्हणजे पक्षांतर्गत कमजोरी आणि दुसरी म्हणजे बाहेरून आलेला दबाव. इथेही तेच झालं. पक्षाच्या आत काय होतं, तर नारायण राणेसारखा मोठा नेता गेल्यानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी आणि पूर्णपणे विस्कळीत झालेली स्थानिक संघटना. आणि बाहेरून दबाव कसला होता, तर राष्ट्रीय पातळीवर एनडीएचा वाढता प्रभाव आणि स्थानिक राजकारणात राणे कुटुंबाचं असलेलं वर्चस्व. पण या सगळ्या राजकीय समीकरणांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर लोकांचे खरे प्रश्न वेगळेच होते. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नव्हता. मच्छीमार कमी दरामुळे त्रस्त होते. ग्रामीण भागात आजही रस्ते आणि विजेची समस्या होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांच्या हाताला काम नव्हतं. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, आणि हे प्रश्न थेट त्या सन्मानाशी जोडलेले आहेत. यावर उपाय म्हणजे माहितीवर आधारित सार्वजनिक संवाद आणि जबाबदारीची भावना. तिथल्या एका स्थानिक राजकीय निरीक्षकाचं हे वाक्य तिथल्या परिस्थितीवर अगदी अचूक बोट ठेवतं. ते म्हणाले,
एकाच घरातले इतके उमेदवार लढत आहेत यावरूनच दिसतं की पक्षांकडे चांगले उमेदवारच शिल्लक नाहीत. हे एकच वाक्य तिथली घराणाशाही आणि नव्या नेतृत्वाची कमतरता स्पष्ट करतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं निदान केलं, पण यावर उपाय काय? गमावलेला राजकीय विश्वास परत मिळवण्यासाठी एक ठोस, विचारपूर्वक आखलेला आराखडा कसा असू शकतो, आता आपण ते पाहूया. याला आपण चतुर्मुखी रणनीती म्हणू शकतो. हिचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला, लोकाभिमुख संवाद, ज्याचा केंद्रबिंदू असेल कुडाळ प्रथम. दुसरा, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी माध्यमं आणि योग्य संदेश. तिसरा, तळागाळापासून संघटनेची पुन्हा उभारणी. आणि चौथा स्तंभ म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची आणि डेटाच्या आधारावर निर्णय घेण्याची क्षमता. आता ही रणनीती प्रत्यक्षात कशी आणायची? त्यासाठी ही आहे 90 दिवसांची एक योजना. पहिल्या 30 दिवसांत फक्त लोकांचा ऐकून घ्यायचंय, त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या. पुढच्या 30 दिवसांत घरोघरी जाऊन संपर्क साधायचा. आणि शेवटच्या 30 दिवसांत प्रचाराची तीव्रता वाढून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचं. आता आपण या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. कुडाळचं हे उदाहरण फक्त एका मतदारसंघापुरतं मर्यादित नाही. ते आपल्याला राजकारणातल्या एका मूलभूत तत्वाची आठवण करून देतं. आणि ते तत्व आहे विश्वासाचं. आचार्य चाणक्यांचं एक तत्व आहे जे आजही तितकंच खरं आहे. ते म्हणतात, तुम्ही गर्दी विकत घेऊ शकता, आवाज भाड्याने घेऊ शकता, पण जर तुम्हाला विजय हवा असेल तर तुम्हाला लोकांचा विश्वास कमवावा लागतो. आणि हा विश्वास मिळवण्यासाठी लोकांच्या माहितीची गोपनीयता जपणं आणि त्यांची संमती घेणं अत्यंत आवश्यक आहे, जसं भारताच्या DPDP कायद्यातही नमूद केलं आहे. कारण विश्वास हा जबाबदारीतूनच जन्माला येतो. डेटावर आधारित विश्लेषण आणि लोकाभिमुख शासन हाच भविष्यातल्या राजकारणाचा योग्य मार्ग आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080420416002. Purpose Beyond Politics.